नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या बाजार तडका नवीन यूट्यूब चॅनलवर. आज आपण महत्त्वाच्या 4 टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तर आपण आता पाहणार आहोत आजच्या काही चालू घडामोडी. त्याच अगोदर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर सुरू करूया. 15 जानेवारी 2026 रोजी NSEकडून अपडेट आला आहे की मार्केट चालू राहणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात लोकसभा, नगरपालिका निवडणूक सुट्टी असली तरी त्या दिवशी मार्केट ओपन राहणार आहे. असा अपडेट NSEकडून रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तर त्या दिवशी तुम्हाला ट्रेडिंग करता येणार आहे. पण त्या दिवशी सेटलमेंट हॉलिडे असणार आहे. तर सेटलमेंट हॉलिडे काय आहे ते समजून घेऊया. T+0 म्हणजे त्या दिवशी खरेदी किंवा विक्री केल्या असता तुमच्या डीमॅट अकाउंटला दिसणार नाही. पुढील 16 तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसणार आणि T+1चा अर्थ असा आहे की 14 आणि 15 जानेवारीला शेअर सेटलमेंट न होता 16 तारखेला सेटलमेंट होणार आणि ते तुमच्या डीमॅट अकाउंटला दिसणार. तर नेक्स्ट टॉपिक. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते चांदी मल्टी इयर सुपर सायकलच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तर नेक्स्ट टॉपिक. 5 नवीन IPOला सेबीने अप्रुव्हल दिले आहे. तर फर्स्ट, वन EMI टेक्नॉलॉजी सोल्युशन. सेकंड, अल्कोब्रेव डिस्टिलरीज. थर्ड, आस्था स्पिनटेक्स. फोर्थ, इंडो MIM अँड कुसुमगर. अशा 5 IPOला सेबीने अप्रुव्हल दिले आहे. तर नेक्स्ट टॉपिक. श्रीराम फायनान्स. तर श्रीराम फायनान्सला खुशखबर म्हणजे मूडीज या जागतिक रेटिंग एजन्सीने श्रीराम फायनान्सचे Baa1 रेटिंग कायम ठेवले आहे. त्याचबरोबर आउटलुक पॉझिटिव्ह केला आहे. यामागील कारण काय आहे? तर मफजी बँक जपानमधील मोठी बँक आहे, जी श्रीराम फायनान्समध्ये 396 बिलियन गुंतवणूक करणार आहे. यामध्ये मफजीला 20% स्टेट मिळणार आहे. नेक्स्ट टॉपिक. तर पुढील बातमी रिलायन्स जिओ IPOबद्दल. आज एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे आणि ती बातमी रिपोर्टच्या नुसार असून टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओ IPO आणण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर जिओ आपल्या कंपनीतील 2.5% स्टेक म्हणजे 4 बिलियन व अधिक शेअर्स विकणार आहे. तसेच यासोबत रिलायन्स जिओची व्हॅल्युएशन खूप मोठी असून भारतातील सर्वात मोठा IPOपैकी एक ठरू शकतो. आता फायनल टॉपिककडे समजून घेऊया. CPI इन्फ्लेशन डाटा. महत्त्वाची बातमी म्हणजे इन्फ्लेशनचा डाटा हा मंडेला 12 जानेवारी 2026 जाहीर होणार असून हा डाटा महत्त्वाची बातमी म्हणजे इन्फ्लेशनचा डाटा हा मंडेला 12 जानेवारी 2026ला जाहीर होणार आहे. हा डाटा डिसेंबरचा असणार आहे. मागील महिन्यात 0.70% जास्त त्याने 0.71% जास्त आला होता. फोरकास्टच्या नुसार आता सोमवारी CPIचा डाटा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. धन्यवाद.